नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। एमडी ड्रग्ज व गांजासह 1,96,000चा मुद्देमाल जप्त। राजारामपुरी पोलिसांची धडाकेबाज कारवाई। राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं अंमली पदार्थाविरोधात प्रभावी कारवाई करत एमडी म्हणजे वेडोफ्रॉन सदृश अंमली पदार्थ, गांजा, मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण 1,96,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून महादेव दिलीप काळे वय 41 राहणारे यादवनगर कोल्हापूर यास अटक करण्यात आली आहे। तक्रारीनुसार राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। दिनांक 28 जून 2026 रोजी सायंकाळी सुमारे 4:15च्या सुमारास सरनोबतवाडी ते सरनोबतवाडी टोल नाका मार्गावरील राजाराम तलावाच्या गेटसमोर एक व्यक्ती एमडी ड्रग्ज व गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार नितीश बागडी यांना मिळाली। ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून आवश्यक परवानगी घेतल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता पवार, पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन आणि गुन्हे शोध पथकातील अधिकारी अंमलदारांनी घटनास्थळी सापळा रचून छापा टाकला। कारवाई दरम्यान संशयितास ताब्यात घेऊन त्याच्याकडील अंमली पदार्थ व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आले। जप्त करण्यात आलेला मुद्देमाल 18 ग्रॅम एमडी मेफेड्रॉन सदृश अंमली पदार्थ किंमत 1,80,000, 210 ग्रॅम गांजा किंमत 4,200, मोबाईल फोन किंमत 5,000, रोख रक्कम 7,400, एकूण जप्त मुद्देमाल 1,96,600 रुपये। ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। कारवाईत पोलीस निरीक्षक विकास जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता पवार, पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल पाटील, पोलीस अंमलदार शाहू तळेकर, नितीश बागडी, सचिन पाटील, अमोल पाटील, गजानन हराळे, विशाल शेरगावकर, संदीप सावंत, सत्यजित सावंत, सुशांत तळप आणि सचिन वायदंडे यांनी सहभाग घेतला। पोलिसांनी आरोपीस पुढील तपासासाठी अटक केली असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती अधिकृत प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।